मला एक दिवस अचानकपणे दादांनी त्या ठिकाणी बोलवलं. मी गेलो. मला काय माहिती नव्हतं काय काम आहे, पण दादांनी त्यावेळेस सांगितलं की अशोक पवार साहेब तुझ्यावर खूप नाराज आहे. मी नाराज झालो. तुम्ही त्रास देऊन देऊन किती देणार आहे? मला देणार, माझ्या कुटुंबाला देणार. उद्याच्या राजकारणातली मी काही तमा नाही केली, काय शिक्षा तुम्हाला मला मिळेल मी ते भोगायला तयार आहे, पण मी शरद पवारांना सोडणार नाही म्हणजे नाही. जे म्हणायचे अनेक लोक म्हणायचे अरे साहेब अशोक साहेब किती आहे, वर्ष 2 वर्षे. मी सांगितलं एक दिवस असले तरी साहेब म्हणजे आम्हाला साहेबच आहे. थोडं वर्षाचं घेऊन बसले तुम्ही. आम्हाला शिव्या वाचल्या, कसा निवडून येतो, खासदारांना म्हणले, मला म्हणले. ठीक आहे बाबा, शेवटी हे जनता ठरवती, एक माणूस कोणी ठरवत नाही. तर मी कॉलेजच्या जीवनापासून शरद पवार जिंदाबाद म्हणणारा माणूस आहे. पुढे 91ला ज्या वेळेला दादा राजकारणात आले, आम्ही पवार साहेबांच्याकडे कामं घेऊन जायचो. साहेब मला म्हणजे अशोक माझ्याकडे यायचं नाही, आता त्यांच्याकडे जायचं. मग आम्ही पवार साहेब त्यांच्यात पाहायला लागलो. काय चूक होती आमची? एक दिवस मी आणि पवार साहेब गाडीत होतो. मी पवार साहेबांना विचारलं का साहेब असा किस्सा घडलाय का? साहेब म्हणले अजिबात नाही अशोक. म्हणजे काय झालं? काय झालं म्हणजे कुणीतरी खोटं बोललं का नाही बोललं? का नाही बोललं? आपासून धन्यवाद देतो, तुमचा आभार मानतो की कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांना एकही पैसा न घेता संसदेत पाठवलं, निरपेक्षपणे पाठवलं. समोरच्याने काय केलं मी सांगण्याची गरज नाही, पण अशा माणसाला निवडून देताना आपण त्यांचं संसदेतलं कामकाज पाहिलं. तुमचे आमचे सर्वांचे या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी असल, आमचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब असतील, इतर सगळे सहकारी असतील, ते काम करताना आपण पाहतोय. मला आठवतंय 2 जुलै 2023ला मुंबईमध्ये जो सावळा गोंधळ झाला, त्या सावळा गोंधळाच्या वेळी मी आणि कोल्हे साहेब आम्ही हजर होतो. काही कागदावरती काही स्टॅम्पवरती आमच्या सह्या घेतल्या. स्टॅम्पचं खालचं लिखाण सगळं झाकलेलं होतं. उभ्या आडव्या सगळ्या सह्या केल्या, कारण विश्वासानं सह्या केल्या. तोपर्यंत पक्ष एकच होता आपला. त्यानंतर आम्हा दोघांना गाडीत बसवलं आणि आम्ही राजभवनावर गेलो. तिथंही सगळं तुम्हाला माहिती काय घडलं. तिथून आम्ही दोघं जे निघून आलो, परत आम्ही ते नाव नाही घेतलं आणि मग लक्षात आलं की कुणीतरी हा पक्ष फोडायचा धंदा केलेला आहे, कुणीतरी आता त्याला चिन्ह पळवायचं ठरवलेलं आहे. या ठिकाणी आपले प्रदेशाध्यक्ष ज्यांनी अर्थमंत्री म्हणून या राज्याला एक चांगली दिशा दिली, ते साक्षीला आहे. मध्यंतरीच्या 2019ची निवडणूक झाली आणि मला त्यावेळेला आपल्या पक्षाचं प्रतोत्पद दिलं. विधानसभेतले आपले जेवढे आमदार असतात त्या पक्षाचा प्रमुख म्हणून माझी निवड केली. ती निवड केल्याच्या नंतर एक 2-3 महिन्यामध्ये मला एक दिवस अचानकपणे दादांनी त्या ठिकाणी बोलवलं. मी गेलो. मला काय माहिती नव्हतं काय काम आहे, पण दादांनी त्यावेळेस सांगितलं की अशोक पवार साहेब तुझ्यावर खूप नाराज आहे. मी नाराज झालो. साहेबांचा आपल्यावर जर भरोसा नसेल, विश्वास नसेल तर हे अत्यंत चुकीचं आहे. मी विचारलं काय झालं? ते म्हणले तू आंबेगाव तालुक्यात लक्ष घालतो. आता मी कधी आंबेगाव तालुक्यात आता लक्ष घातलंय का? आपलीच गाव आहे, 42 गावं. काल खासदारांना 18,000 मताचं लीड दिलंय शिरूर तालुक्यातल्या त्या गावांनी. कधी लक्ष घातलं नाही. मला राग आला की हे चुकीचा आरोप का? इथं जयंतराव पाटील साक्षीला मी त्यांच्याकडे गेलो आणि पहिला प्रतोत्पदाचा राजीनामा दिला. त्यांनी मला समजून सांगितलं अरे अशोक हा प्रतोद नंतर मंत्री होतो. मला साहेब मला काही नको, साहेबांच्याकडे कोणीतरी चुकीची माहिती सांगितली. आता त्या आंबेगावच्या नेत्यांनी काय केलं दत्ताला माहिती. तिन्ही निवडणुकीला साहेब विधानसभेला आम्ही तोंड उघडलं नाही. तुम्ही त्यांना 15-20 वर्ष मंत्री ठेवलं आप्पा, पण आम्हाला पाडायचे प्रयत्न त्यांच्या सगळ्या चांडाळ चौकटीने केले नसेल तर शिरूर तालुक्यात कोणाला विचारला आम्ही शब्द नाही काढला कधी तोंडातनं. नुसता मी प्रतोदचा राजीनामा नाही दिला बाप्पू, मी एका कोऱ्या कागदावर सही केली आणि याच्यावरती माझा आमदारकीचा राजीनामा जयंतराव पाटील साहेबांच्याकडे मी दिला. ज्या वेळेला माझ्यावर विश्वास नसेल तर हा राजीनामा माझा सादर करा. आता हे सगळं पक्ष फोडाफोडी झाली, सगळं झालं. एक दिवस मी आणि पवार साहेब गाडीत होतो. मी पवार साहेबांना विचारलं का साहेब असा किस्सा घडलाय का? साहेब म्हणले अजिबात नाही अशोक. म्हणजे काय झालं?
काय झालं म्हणजे कोणीतरी खोटं बोललं का नाही बोललं मी तुम्हाला सांगतो माझं नशीब चांगलं, मी प्रतोद झालो नाही. परमेश्वराचे आणि जनतेचे आभार मानतो. कारण प्रतोद असतो तर त्या दिवशी कदाचित मला शपथ घ्यावी लागली असती मंत्रिपदाची. कारण प्रतोद पदाला किती महत्व होतं आपण पाहिलं. कायदेशीर लढाईमध्ये त्या प्रतोदला एवढं सांभाळत होता. त्या अनिल पाटलांना तुम्ही कॅबिनेट केलं पहिल्यांदाच निवडून आल्या. कशासाठी? त्याची सही महत्वाची म्हणून त्याला केलं. दुसरे मस्त 3-3, 4-4 टर्मचे होते पण ते मंत्री नाही झाले. म्हणून मी आभार मानतो. खरं म्हणजे ज्या दिवशी घटना घडली जयंतराव पाटील साहेब, मी तुमच्याकडे लगेच आलो का नाही आलो तुम्ही सांगा फक्त. तिथून बाहेर पडलो, कुणाच्या घरी गेलो असेल तर मी जयंतराव पाटील साहेबांच्या. मी दुसरीकडे कुठे गेलो नाही. मी म्हणलं सही अशाशी आमची दोघांची पण घेतलेली आहे. पवार साहेबांची ज्या वेळेला मला आठवते आमचे एक ऍडव्होकेट आले म्हणले अशोक हे साहेबांनी स्टॅम्प दिला याच्यावर सही. मी न वाचता त्याच्यावर सही केली. विश्वास नावाची गोष्ट असती. पवार साहेबांनी आपल्या दोन्ही तालुक्याला खूप दिलंय. काय द्यायचं ठेवलंय. परवा सहज पवार साहेब उरुळी कांचनला आलते. संदीपजी गोते आमचे अध्यक्ष, त्यांना माहिती आहे साहेबांनी उरुळी कांचनच्या इथं मला वाटतं बापू त्या मिटिंगला होते. त्या हायस्कूलला 15 कोटी किती दिले? 12 कोटी साहेबांनी अशी दिले. सोपं नाही की शिक्षण संस्था आपली उरुळी कांचनची आपली मुलं मुली शिकतात. 12 कोटी साहेबांनी त्याच्या आधी तर बरेच पैसे दिले. सगळ्या इमारती 40 कोटी अगोदर दिलेले आहेत. पवार साहेबांचं बारकाईने लक्ष आहे. मधल्या काळात ज्या वेळेला मला आठवतं मी कॉलेजच्या जीवनापासून शरद पवार जिंदाबाद म्हणणारा माणूस आहे. पुढे 91ला ज्या वेळेला दादा राजकारणात आले आम्ही पवार साहेबांच्याकडे कामं घेऊन जायचो. साहेब मला म्हणायचे अशोक माझ्याकडे यायचं नाही आता त्यांच्याकडे जायचं. मग आम्ही पवार साहेब त्यांच्यात पाहायला लागलो. काय चूक होती आमची. पण ज्या वेळेला तुम्ही बाहेर गेले त्यावेळेला आम्हाला मान्य नव्हतं. आम्ही पवार साहेबांच्यावर राहिलो. आणि मी नेहमी आज पण सांगतोय जयंतराव पाटील साहेब खासदार साहेब पण इथं साक्षीला आहे. उद्याचं तिकीट महबूबबाई कोणाला दिलं तर अशोक पवार तुतारी वाजवणाऱ्या माणसाचंच काम करल हे पण या ठिकाणी मी सांगतोय. निरपेक्षपणे काम करणारा मी माणूस आहे. कारण कैलासवासी रावसाहेब दादा पवार ज्यांचे संस्कार माझ्यासारख्यावरती आहेत ते संस्कार असे नाही, ते संस्कार निष्ठेचे. निष्ठा नसेल तर काय उपयोग. साहेब आम्ही पक्षात काम केलं एवढे वर्ष. तुम्ही जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष अध्यक्ष आणि बांधकामचा चेअरमन अशा लोकांना केलं की एकाही विधानसभेला त्यांनी काम केलं असेल तर लोकांनी सांगावं. सगळा आतून उलटा प्रचार केला साहेब तरी आम्ही हल्लो नाही. कारण पक्षाची निष्ठा होती. आम्ही कधी पक्षाची गद्दारी केली नाही एकमताची. पण तुम्ही कोणीतरी पहिलवान आणता त्याला बांधकामचा चेअरमन करता, कुणीतरी आणता त्याला उपाध्यक्ष करता जिल्हा परिषदेचा, त्याला अध्यक्ष करता. आम्ही ब्रश शब्द नाही काढलं. ज्या वेळेला जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या संदीपला माहिती इथला जिल्हा परिषद सदस्य सुद्धा संदीप त्याने उलट काम केलं. पण मी केलं का? कधी केलं असेल तर सांगावं कोणी की अशोक पवार इथं आला त्याने आम्हाला त्रास दिला म्हणून मी त्याच्या विरुद्ध येऊन इथं मत. कारण शेवटी मी चिन्ह पाहायचो. माणूस हे चुकला असेल असं मी म्हणायचो. होईल मला त्रास होईल पण मी निष्ठेने वागणार आहे. कारण मी शरद पवारांचा पाईक आहे. ह्या भूमिकेतनं काम केलं. आज महाराष्ट्रातल्या खासदार साहेबांना माहिती ज्या वेळेला पक्ष कोणीतरी फोडला. कोणी फोडले हो पक्ष कोणी फोडले? हा मोठ्याने जरा सांगा पक्ष कोणी फोडला? नुसता पक्ष फोडला. चिन्ह कोणी पळवलं? पक्ष फोडला. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी 60 वर्षहून जास्त काळ झाला शिवसेना तुमच्या सगळ्या आमच्या अनेक कार्यकर्त्यांच्या मनात रुजवली आणि ती शिवसेना पण चोरली का नाही चोरली? चिन्ह आपलं घड्याळ. अहो आम्हीच पायरीवर उभा राहायचो एका अधिवेशनात आणि घोषणा द्यायचो. त्या पण फोटो काढा त्या घोषणेचे. 50 खोके आम्हीच होतो त्या पायऱ्यावर सगळे. कोण होत? जयंतराव पाटील साहेब पण त्या लाईनला होते सगळे होते. आता जे त्यातले गळाले त्यांची नावं मला काय घ्यायची गरज नाही. तुम्ही त्रास देऊन देऊन किती देणार आहे? मला देणार, माझ्या कुटुंबाला देणार. उद्याच्या राजकारणातली मी काही तमा नाही केली. काय शिक्षा तुम्हाला मला मिळेल मी ते भोगायला तयार आहे. पण मी शरद पवारांना सोडणार नाही म्हणजे नाही. ही माझी भूमिका आहे. आज तुम्ही सगळ्यांनी डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना डोक्यावर घेतलं. वाडे भोलाईसारखं आमचं सुरेखा बोर्डेचं गाव आहे. किती मतं बाहेर गेली का ताई?
80% जास्त मत. मी टाळ्या वाजून त्या आपल्या महिला आणि संदीपचं स्वागत करा. अनेक गाव आहेत, पिंपरीने 75%, अशी लय गाव आहेत. एखादी 2 गावं सोडले तर सगळ्या गावात धोधो मतांचा पाऊस दिला. पवार साहेबांच्या सारखं एक नेतृत्व तुम्हाला मिळलंय. या तालुक्यामध्ये कैलासवासी अण्णासाहेब मगरांचं नेतृत्व तुम्ही आपण पाहिलंय, मणिभाई देसाईंचं पाहिलंय, दत्तोबा कांचनचं पाहिलंय. एक वेगळी पिढी. आपल्याला सगळ्याला सांगतो, इथं आप्पा हजर आहेत, प्रकाश आप्पा. आप्पा, हवेली तालुका मार्केट कमिटी कोणी केली हो सेपरेट? शेवाळे बापू, आप्पा आणि आम्ही होतो. भांडून केले. कारण म्हणला भोरला आहे, शिरूरला आहे, बारामतीला आहे, दौंडला आहे, सगळ्या तालुक्यात आहे. मग का नाही? आम्ही ती बाजूला केली. आज माधवांना काय परिस्थिती? आज हवेली मार्केट कमिटीची अवस्था तुम्ही पहा काय चाललंय. भांडणं चालल्यात, तू कमी मी का तू. आम्हाला वाईट वाटतं. ज्या हेतून ते आम्ही हवेली मार्केट कमिटी केली तो त्या हेतूलाच हरताळ फासला. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. एका बाजूने आपण पैसे पाहतोय, कुणीतरी एखाद्या संस्थेत जातो, 50,000 देतो, लाख देतो, ते तुम्हाला पुरणार नाहीत. आपल्याला तुम्हाला माहिती आहे की हॉस्पिटलमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जे काम केलंय तुम्ही पाहिलेलं आहे. आता म्हणून मी लोकांना सांगत असतो, बाबा आमच्या राजू जाधवने एक चांगलं स्टेटस ठेवलं की उद्याचे 3 महिने अशोक पवारासाठी आणि पुढचे 5 वर्ष अशोक पवार आमच्यासाठी. आता त्यामुळं काम मला कमी सांगा. आपल्याला गावोगाव हिंडून प्रचार करायचा आहे. नाती गोती सगळे आपल्याला जरा धुंडाळायच्या. सगळ्याला सांगायचं आहे की शरद पवारांची ही शान आहेत. जयंतराव पाटील सारखा माणूस आज पवार साहेबांना साथ देतोय. त्यांना आता किती आमंत्रण होते, त्यांच्यासाठी सांगायचे आम्हाला एक कॅबिनेट मंत्रीपद शिल्लक ठेवलंय. जयंत पाटील साहेब बरोबर आहे का नाही? त्या कॅबिनेट बिमिनेटला त्यांनी लात मारले, निष्ठा फक्त पवार साहेबांच्यावर ठेवली. कोले साहेबांना ऑफर तुम्ही जर सांगितलं तर तुम्हाला चकित होता. एवढ्या मोठमोठ्या ऑफर आपल्या खासदारांना पण होत्या. ते म्हणायचे, अनेक लोक म्हणायचे, अरे साहेब अशोक साहेब किती आहे, 1-2 वर्षे. मी सांगितलं 1 दिवस असले तरी साहेब म्हणजे आम्हाला साहेबच आहे. कुठं वर्षाचं घेऊन बसले तुम्ही? अनेक प्रसंग पाहिले, आम्हाला निधी दिला नाही. ठीक आहे, त्यांच्या आमदाराला 1000 कोटी दिले आहे. 2-3 महिने पुढं जाणार आहे निधी. पवार साहेब सांगतील, जयंत पाटील साहेब सांगतील, खासदार साहेब सांगतील, त्यालाच निधी मिळणार आहे उद्याचा. त्यामुळे त्याची चिंता कधी केली नाही. शेवटी लोकांच्या सुखदुःखात जावं लागतं. काही पुढारी निवडणूक आली की शेवटच्या 2 महिन्यात त्यांना सुखदुःख आठवतं. मग ते कुठंतरी 10व्याला जा, लग्नाला जा. चेअरमन बरोबर आहे का नाही? चेअरमन सांगा तुम्ही मला. सरपंच, अरे दिखाऊपणा कशाला करता? हे नैसर्गिक असलं पाहिजे. असे अनेक प्रसंग कालच्या एका वर्षामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहिलं. आम्हाला शिव्या वाचल्या, कसा निवडून येतो. खासदारांना म्हणले, मला म्हणले, ठीक आहे बाबा, शेवटी हे जनता ठरवती. एक माणूस कोणी ठरवत नाही. ही जनता जनार्दन मालक असती, ती ठरवती. त्यांच्यावरती भरोसा असतो. अनेक विकासाची कामं केली. मी त्याबद्दल आज काय फार बोलणार नाही. पण हा जो रस्ता आहे आपला, हा जवळजवळ 407 कोटी रुपयाचा रस्ता मंजूर आहे. तो कधी पण काम सुरू शकतं. कॉन्क्रीटचा रस्ता आहे. साहेब आम्हाला फक्त भविष्यामध्ये जयंत पाटील साहेबांना विनंती, खासदारांना विनंती, आम्हाला मदत करा. पीएमआरडी मध्ये आमचा भाग गेलाय, पण पीएमआरडीने कुठे बी कसले शिक्के मारल्यात. निदान ह्या रोडच्या कडेला धरून काय ज्यांच्या शेत्या असतील त्यांना उद्योग व्यवसायासाठी तशी तरतूद करा की हे प्लॉट आमचा शेतकऱ्याचा पोरगा उद्योग व्यवसाय करेल. जिथं शेती झोन आहे तिथं शेती झोन टाका, पण इथं शेती झोन रोडच्या कडेला टाकू नका. आपल्याला माहिती आहे की मागा असं 7-12 वरती एमआयडीसी शिक्के वाघोलीच्या पुढे केसनंद परिसरात मारले होते. पवार साहेबांनी स्वतः उठवले. असे अनेक प्रसंग आपल्याला सांगता येईल. हे सरकार एक वेगळ्या दिशेचं सरकार आहे. काही घोषणा का करते? मला सांगाल, कालची लोकसभा संपल्यावरती आपल्या कांद्याला बरे दिवस आले का नाही आले? का आले हो? का आले बरे दिवस? कारण तुम्ही लोकांनी संसदेमध्ये विरोधी म्हणून 234 खासदार दिले आणि ते म्हणत होते 400 पार केला असता तर कांदा केवढ्याला गेला असता? 4 रुपयाने गेला असता. आमच्या महाराजांनी, खासदार साहेब, चांगली क्लिप दिली तुमच्या निवडणुकीच्या काळात. फार गाजली, सगळीकडे गेली महाराजांची क्लिप. सामान्य माणूस आहे पण त्याच्या शब्दाला किंमत असते. मनापासून प्रेम करणारी लोक आहे. आमची वाघोली 3.5 लाख लोकसंख्या आहे. इथं शिवदासजी उवाळे, त्यांच्या मिसेस आहे वसुंधराताई,
त्यातले 60% लोक बाहेरचे आहेत. वाघुलीचा प्रश्न पण उद्याच्या विधानसभेनंतर आपण ऐरणीव घेणार आहे आणि कसा सुटत नाही ते पाहणार आहे. आज पुण्यापासून शिरूरपर्यंत दुमजली पूल मंजूर केलाय. खासदार साहेबांनी आम्ही त्यासाठी झटलो. खासदार साहेबांनी जवळजवळ 9,000 कोटीच्या पुढचा पूल मंजूर केला. टेंडर निघाले. टेंडर 15 दिवसापूर्वी उघड व्हायला पाहिजे होते. सरकारने फतवा काढला. हे NHAI कडनं काम चाललंय ते थांबवा. नॅशनल आपण म्हणतो राष्ट्रीय रस्ते निगम आणि ते नवीन एक महामंडळ काढलंय, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आणि ते कॅन्सल करून त्यांच्याकडे दिले. कशासाठी केलं असेल हो असं? महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कशासाठी केलं असेल? बरोबर सांगितलं महाराजांनी, दलालीसाठी, पैसे खाण्यासाठी. पण आपले खासदार भक्कम आता संसदेत गेलेत. आता 5 वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि आपल्याला एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे. म्हणून तोही पूल आपण निश्चितपणे मार्गी लावण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करू. या ठिकाणी खासदार साहेब, काही नलगेमाळा रस्ता किंवा काही रस्ते निश्चितपणे आहे. आता लक्षात ठेवा, आपण विरोधी पक्षात आहे तरी भांडून निधी आणतोय. काही कामं राहतील ते उद्याच्या भविष्यात करू. पण मी एवढं सांगतो, इथून मागे जेवढे आमदार झाले त्यांच्यापेक्षा थोडं का व्हायना काम जास्त केलं का नाही मी मला सांगा. नक्की केलं का? जयंत पाटील साहेबांना समजून द्या. त्यामुळे नलगेमाळा अमुक तमुक रस्ते फार डांबरी करू, घरापर्यंत डांबरी करू, तुम्ही चिंता नाही करायची. कामाला तुम्हाला माहिती, सकाळी 7ला बाहेर पडलो की रात्री 11-12 वाजेपर्यंत आपलं काम करत असतो. मी करत असतो. सुजाताची साथ चांगली असते. साहेब, एकदा मी असंच भाषणात सुजाताचं नाव घेतलं. मला एवढा शॅम्पल मिळाला काय सांगू तुम्हाला. म्हणजे कशाला तिचं नाव घेतलं, तरी सुद्धा तुमच्या पक्षात निष्ठेने राहिलो साहेब. पक्ष सोडला नाही, कारण तुमच्यासारखी माणसं पक्षात होते म्हणून पक्षात निष्ठेने राहिले. छत्रपती संभाजी महाराजांचं साहेब काय सांगायचं तुम्हाला. खासदार साहेबांनी पुढाकार घेतला. मी सांगितलं, खासदार साहेब, छत्रपती संभाजी महाराजांचं सगळा ही भूमिका तुम्ही जगामध्ये 157 देशात पोहोचवलंय. पण आपल्याला इथं तुळापूर असेल, वडू असेल, त्याचं काय करायचं नाही. ते म्हणले का नाही करायचं. लगेच एक फाईल तयार केली कच्ची आम्ही आणि 450 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केला छत्रपती संभाजी महाराजांसाठी. आणि ह्याच्या मिटिंगा झाल्या वर्षा मागल्यावर. त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धव साहेब होते, सगळी होती, मोठी मिटिंग झाली. आणि ज्या वेळेला भूमिपूजन करायचं आम्हाला हातात नारळ पण द्या नाही. खासदाराला नारळ दिला आम्हाला वाटलं एखादा टिकाव टाकला तर निदान फोटो देईल कुठंतरी, पण कुठंच संधी दिली नाही. इतकं वाईट वागू नये. लोकशाहीमध्ये सत्ता आज असते उद्या नसते, बदल होत असतो. पवार साहेबांनी पण अनेक वर्ष विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलेलं आहे. ज्या साहेबाला तुम्ही गुरु मानता, सगळं देशातले प्रमुख नेते गुरु मानतात, एक आदराचं स्थान आहे. परवा DPCची मीटिंग झाली. जयंत पाटील साहेबांना माहिती नसेल, खासदार साहेब, मी आणि खासदार साहेबांनी ठरवलं की पवार साहेबांच्याकडे आम्ही गेलो. खासदार साहेबांनी पुढाकार घेतला. त्यांनी साहेबाला सांगितलं की साहेब, निधी DPCचा जवळजवळ 1100 कोटीचा, बारामतीला जास्त, जुन्नरला जास्त, खेडला जास्त, आंबेगावला जास्त, मग आम्ही हवेली मावळला जास्त. मग आम्ही काय करायचं. कोले साहेब म्हणले तिथं भूमिका, साहेब म्हणले लगेच मांडा. पण गंमत, आम्ही मांडायच्या आधी साहेबांनीच मांडली. साहेब म्हणले मला 13 जिल्ह्यात कुठं कुठं निधी दिला त्याची माहिती द्या. खासदार साहेब, बरोबर आहे का नाही. निधीची माहिती कुणी मागितली? साहेबांनी मागितली. कारण त्यांना सगळी लेकरं सारखी आहेत. पण ज्या वेळेला तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये 10-10 हजार कोटी नेणार आणि आम्हाला 10 कोटी पण देणार नाही, ही जनता तुम्हाला माफ करणार नाही, एवढं नक्की मी सांगतो. आज या ठिकाणी जयंत पाटील आणि आपले खासदार संपूर्ण राज्याचा दौरा करतात. आपला खासदार बघा, तुम्ही आपण एखाद्या निवडणुकीला उभं राहिलो, जिल्हा परिषदेला उभं राहिलो, पंचायत समितीला उभं राहिलो, आमदारकीला उभं राहिलो, तर आपण आपचा गट सोडतो का? सोडतो का गट? आपण आपल्या गटातच फिरतो का नाही? मग आपला खासदार काय भारी आहे. माझ्या माहितीने 8 का 9 मतदारसंघात बाहेर होते, त्यांना सांभाळायचं काम तुम्ही केलेलं आहे. तुम्ही मतदान केलं. सोपं नाही मतदारसंघ सोडून इतर 8-9 लोकसभेच्या मतदारसंघात जाऊन प्रचार करायचा. अरे हा बाबा गेला
तर 10-20 मताचा फरक तर लय वेळेला करणारा आपला खासदार आहे, म्हणून त्याचाही अभिमान आपल्याला आहे, तुम्हाला आम्हाला आहे. एक चांगलं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी मिळालंय. चंद्रराव पाटील साहेब आपण आला, मी नेहमी विनंती करतोय कारखान्याला, महबूबबाईंनी सांगितलं मी सविस्तर फार बोलत नाही कारखान्याविषयीवरती, बोलल एक वेळेला. आम्ही मदत मागतोय, एनपीएत नसताना मदत मागतोय. मी पवार साहेबांना धन्यवाद देईल, त्यांनी 2दा मुख्यमंत्र्याकडे मला घेऊन गेले. त्यांनी सांगितलं अरे ह्यांची काय चूक नाही, यांना द्या. आणि ज्यांचं दिल्लीवरनं मंजूर करून आलं होतं आपल्या राजगडचं संग्राम थोपटे साहेब आमदारांचं कर्ज आणि तिकडे कोल्हे साहेबांचं आलेलं मंजूर सुद्धा थांबवलं. का थांबवलं? का थांबवलं? आता मला 150 कोटी रुपये द्यायला तयार आहेत बघा, 150. पण ते काय म्हणतात, पण लावतात. पण काय मग जायचं का तिकडं? नक्की का? मग 3 महिने गेल्यावर जयंत पाटील साहेबांचे आपल्याला अरे 100 कोटी काय, जयंत पाटील साहेब 300 कोटी आम्हाला देणार आहे का नाही तुम्ही? जयंत पाटील साहेब 100 कोटी मागतोय, आता मिळत नाही, तिकडे या म्हणतात. आपण आल्यावर आम्हाला 300 कोटी देणार आहे का नाही? शेवटी उद्याची नेतृत्व हीच माणसं करणार आहे. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतोय. सुप्रियाताई असतील तिकडे त्यांचंही काम अत्यंत चांगलं चाललंय. असे अनेक आपले नेतृत्ववान गुणवान माणसं पवार साहेबांकडे, अत्यंत कमी माणसं पवार साहेबांकडे राहिलो. पण आम्हाला माहिती खरे पवार साहेबांचे आधार तुम्ही बसलेले आहेत, तुम्ही खरे आधार आहेत आणि पवार साहेबांना जाणीव आहे याची. म्हणून या ठिकाणी जयंत पाटील आणि कोल्हे साहेब राज्यभर फिरणारे त्यांच्या शिवस्वराज्य यात्रेला आपल्या दोन्ही तालुक्याच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. लोकसभेच्या 4थ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. शरद पवार यांच्यासोबत पुणे जिल्ह्यातून एकमेव आमदार राहिलेले अशोक बापू पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी अजित पवार यांच्या टीकेला उत्तर दिलंय. तो आमदार कसा होतो, तो निवडून कसा येतो, हे जे विधान आहे ते म्हणणं चुकीचं आहे, असं उत्तर अशोक पवार यांनी अजित पवार यांना दिलंय. यावेळी पवार म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली आहे. त्यानंतर काही लोकांनी स्वार्थासाठी पक्ष फोडला. खरं मूळ पवार साहेबांचं होतं, मात्र काही आमदारांची फौज तिकडे गेली आहे. लोकशाहीमध्ये आता कुठेतरी नियमावली बदलण्याची वेळ आली आहे. पवार साहेबांनी तुम्हाला उमेदवारी दिली आणि तुम्ही फुटताय, हे कुठेतरी बदललं पाहिजे. प्रचाराच्या काळात पवार साहेबांच्या ज्या सभा झाल्या त्यानंतर सर्वसामान्यांची साथ पवार साहेबांना असल्याचंही अशोक पवार यावेळी म्हणतात. आम्ही ज्यावेळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळी आमच्या घरी मी बसलो होतो, डॉक्टर कोल्हे होते, अशोक पवार होते. सगळ्यांनी आपण हा चांगला निर्णय घेतला पाहिजे म्हटलं. सगळेजण माझ्यासोबत शपथविधीसाठी आले. कोल्हे साहेबांनी प्रतिक्रिया दिली. अशोक पवार मला म्हणत होते, दादा सत्ता आल्याशिवाय काय खरं नाही, असं सतत मला सांगणाऱ्यांपैकी एक तो होता. पण ज्या वेळेस शपथविधी पाहिली, मी घेतली, दुसरी भुजबळ साहेबांनी घेतली, तिसरी किंवा चौथी शपथ दिलीप वळसे पाटील यांचं नाव आलं, तिथं गडी विथरला. तो म्हणाला की शपथ घ्यायला दादांनी परवानगी घ्यायला नको होती, पण मला घेतलेलं अजिबात आवडलेलं नाही. हा काय एवढा मोठा नेता आहे का हो? अरे काय तुला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं आणि तू अशा पद्धतीच्या गप्पा मारतो, असा सवाल अजित पवारांनी अशोक पवारांना विचारला होता. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.